10 महानगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या। गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपापला प्रभाग अथवा गट चांगलाच पिंजून काढलाय। उद्या मतदान होणार आहे आणि 23 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी मतमोजणी केली जाईल। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या 10 महापालिकांमध्ये हे मतदान होत असल्यानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलंय। प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या महत्त्वाच्या वॉर्डमधील परिस्थितीचा आढावा घेतला। उद्धव ठाकरेंनी परळ, शिवडी आणि माहीम सारख्या महत्त्वाच्या वॉर्डना भेट दिली। यावेळी उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे देखील उपस्थित होते। ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे तिथं जाऊन शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। ठाण्याच्या शेवटच्या सभेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे। पक्ष चालवण्यासाठी महापालिकेतला पैसा लागतो अशी जहरी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे। तसंच आनंद दिघेंची शिवसेना आता शिवसेना स्वार्थी लोकांची झाली आहे असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला। दुर्दैवाने आज आनंद दिघेंची सेना नाही आहे। ही सेना आनंद दिघेंची सेना नाही आहे। ही सेना आता स्वार्थी लोकांची सेना झाली आहे आणि म्हणून या सेनेच्या सोबत राहायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आम्हाला या ठाण्यामध्ये या ठिकाणी घ्यावा लागला। जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांनी अखेर माफी मागितली आहे। ते विधान अनावधानानं केलं गेलं, त्याबद्दल मी भारताचे जवान आणि महिला वर्गाची माफी मागतो असं आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हटलंय। पंढरपूरच्या भोसे इथल्या सभेत त्यांनी जवानांच्या संदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं होतं। परिचारक हे भाजप पुरस्कृत विधान परिषदेचे अपक्ष आमदार आहेत। या विधानानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली। या पद्धतीचं वक्तव्य काढायला नको होतं। आजपर्यंत अशा पद्धतीचं वक्तव्य कधी माझ्या हातून झालेलं नाही, इथनं पुढेही होणार नाही। पण जे काही घडलंय ते आता तरी काय माघारी मी शब्द नाकारत नाही, टाळत नाही। पण जे घडलंय तेच घडलेलं चुकीचं होतं, त्याबद्दल मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। या सैनिकांच्या कुटुंबाच्या बद्दल काढलेलं वक्तव्य हे भाजपच्या सारख्या मनोवृत्तीचं लक्षण हे उभ्या महाराष्ट्राने काल पाहिलेलं आहे। त्या प्रशांत परिचारकांचं वक्तव्य अक्षरशः लाजिरवाणं, संतापजनक आणि अक्षम्य अशा पद्धतीचं ते आहे। ज्यांच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत, ज्यांना या देशातलं सर्वात हायेस्ट सिव्हिलियन ऑनर मिळतं, त्यांच्या पत्नीबद्दल आणि कुटुंबांबद्दल असे घाण शब्द, लाजिरवाणी शब्द जर भाजपाची लोक वापरत असतील आणि त्यांना जर मोदीजी समर्थन करत असतील तर अशा लोकांचा आणि अशा विधानांचा आणि अशा मानसिकतेचा आम्ही ठामपणे या ठिकाणी निषेध करतो। मुंबईच्या कपरेड भागात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावा केलाय। प्रभाग क्रमांक 226 मध्ये हा प्रकार घडलाय। या प्रकरणी कपरेड पोलीस तसंच निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। भाजपचे मकरंद नार्वेकर या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत। दरम्यान पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांकडे भाजपचं प्रचार साहित्य आढळलंय। तसंच हे कार्यकर्ते प्रत्येक घरी जाऊन घरातील सदस्यांची नावं घेऊन त्यांच्या संख्येनुसार पैसे वाटत असल्याचा आरोप आहे। शिवसेना आणि भाजपमधलं महाभारत प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम आहे। 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर कोणते बिल्डर आणि उद्योगपती मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते याचा भाजपनं खुलासा करावा असं आवाहन राहुल शेवाळेंनी केलंय। आशिष शेलार मॅच फिक्सर असल्याप्रमाणे भाजपला मिळणाऱ्या जागांचं भाकीत वर्तवतायत अशा शब्दात शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी टोला हाणलाय। एखादा बुकी एखाद्या मॅचमध्ये किती स्कोर अगोदर होणार याची माहिती लोकांना अगोदरच देतो आणि त्या बुकीच्या माध्यमातून ते काय आर्थिक व्यवहार करतो ते आशिष शेलार यांनाच माहीत असेल। त्यामुळे एक बुकीची भूमिका आणि एक मॅच फिक्सरची भूमिका आशिष शेलार निभावत आहे आणि त्यांचं वक्तव्य ते त्याच भावनेतून झालेलं आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली। राष्ट्रवादीनं रॅलीवर हल्ला केल्याचा आरोप एमआयएमने केलाय, तर एमआयएमनं कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। अमन चौकात एमआयएमची पदयात्रा सुरू असताना हल्ल्याची घटना घडली। यात एमआयएमचे 4 कार्यकर्ते जखमी झालेत।
या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटनाही घडली आहे। या दोन्ही घटनांनंतर परिसरात काही काळ तणाव होता। काँग्रेसनं नाशिकमध्ये पैसे देऊन प्रचारासाठी कार्यकर्त्यांना आणल्याचा आरोप होतोय। प्रचारात दिवसभर फिरूनही पैसे न दिल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेसाठी येण्यास या महिलांनी नकार दिला। त्यामुळे निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्यानं अशोक चव्हाणांच्या सभेचा अक्षरशः फज्जा उडाला। 150 ते 200 रुपये देतो असं सांगून आम्हाला प्रचारासाठी बोलावलं, मात्र दिवसभर देऊन देखील आयोजकांनी पैसे देण्यास नकार दिल्याचं या महिलांचं म्हणणं आहे। किती ठरवले होते पतंग? काय बोलले तुम्ही आज हो बाई 2 दिवस बोलला मला चहा नाही का पाणी नाही हो बाई उतरताना आहे ना 150 रुपये देतो बोलले 150 रुपये देणार आणि घरात नाही एक आमच्या शेजारची बाईने आहे ना बसवलं गाडीमध्ये नव्हता ती म्हणे रॅली म्हणे तर 200 रुपये जेवण नाही का चहा शनिवारी पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा फ्लॉप झाल्यानंतर काल नाशिकमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही तसाच काहीसा फटका बसला। नाशिकमधील वडाळा गाव इथल्या सह्याद्री हॉस्पिटल समोर दुपारी 2:30 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र सभेला लोकच आले नाही। शेवटी आहे त्या लोकांसमोर अशोक चव्हाण यांनी सभा घेतली। तिकडे लोक सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंच्या सभेलाही अगदी तुरळक असा प्रतिसाद मिळाला। सभेला गर्दी नसल्यानं सुशीलकुमार शिंदे सभेच्या ठिकाणी आलेच नाही। जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाचा वापर करण्यात येतोय, मात्र सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे। कारण पेड सोशल मीडिया आणि बल्क SMS वर जाहीर प्रचार मानला जाणार आहे आणि प्रचारासाठी पेड सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नागपूरचे पालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांनी दिली आहे। प्रचाराची मुदत संपल्यानंतर नागपूर पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली। दरम्यान प्रचाराच्या दरम्यान नियमांचं उल्लंघन करून वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलं। शरद पवारांनी सरकार पाडून दाखवावं असं आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। सांगली इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपेक्षा भाजपच्या जागा नक्कीच जास्त असतील असंही ते म्हणाले। वारंवार शरद पवार असं म्हणतायत की शिवसेना पाठिंबा काढून घेणार आहे आणि सरकार पडणार आहे। मी असं म्हणतो की शरद पवारांनी हा प्रयत्न करूनच पाहावा। त्यानिमित्ताने सगळ्या पक्षांमधले BJPकडे येण्याची तयारी करणारे असणारे जे आहेत ते एकदा ओपन होतील। मागील काँग्रेसचे सरकार हे बेकार होते, तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अक्कल नव्हती अशा शब्दात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी टीका केली आहे। वर्ध्यातील मोरांगणा इथलं दुसऱ्या टप्प्यातल्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते। मी कधी कधी म्हणतो सरकार बदल नसतं आपल्या देशातलं। आता मूर्त्या येतात पण रामाच्या कृष्णाच्या चीनमधून, हे मडके पण आले ते चीनमधून। इतकं बेकार सरकार होतं मागच्या मनमोहन सिंगाचं। मी पाहत होतो त्यांना बसून, या माणसाला काही अक्कलच नव्हती, काहीच काम नाही केलं देशात। पूर्ण देश उभा ठेवला, जसा तसा देश आहे आपला 10 वर्ष 3। भिवंडीच्या दापोडा परिसरातल्या प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली आणि यात 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 2 जखमींवर सायनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यातल्या अनगावमध्ये पितांबरी कंपनीला भीषण आग लागली, यात लाखोंचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलंय। पितांबरी कंपनीत अगरबत्ती आणि घरगुती उत्पादनाची निर्मिती होत होती। आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं। नागपुरात काल पोलिसांनी लोकमत चौकात एका बोलेरो जीपमधून देशी मद्याच्या 200 बॉटलसह एकाला ताब्यात घेतलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी सर्व चेकिंग सुरू असताना सीताबर्डी पोलीस स्टेशननं ही कारवाई केली आहे। भिवंडीतील काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। महेश पंडित म्हात्रे आणि मयूर प्रकाश म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावं आहेत। या दोघांनी मनोज म्हात्रे यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचं कळतंय। 14 तारखेला म्हात्रे आपल्या घरी निघाले होते, त्यावेळी 2 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला, तसंच कोयत्यानं वार केले। राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय।
शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली। यावेळी खासदार संभाजीराजे, पालकमंत्री गिरीश बापट, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यासह हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती। दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच राज्यभरात देखील विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। लातूर आणि जळगावातही बाईकवरून रॅली काढण्यात आली। लातूरमध्ये सिद्धेश्वर मैदानापासून रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीत तरुण आणि तरुणींनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। जवळपास 1.5 लाख युवकांनी या रॅलीत सहभाग घेतल्याचा दावा करण्यात आलाय। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून निघाला। जळगावातही शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी बुलेट रॅलीचं आयोजन केलं होतं। काव्य रत्नावली चौकातून निघालेल्या रॅलीला आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवला। जालन्याच्या परतूरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून 2 गटात दगडफेक झाली। यात 10 लोक जखमी झालेत। जमावानं 4 दुकानं आणि 2 टपऱ्याही जाळल्या। या घटनेनंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। शहरातल्या दसमले चौकात झेंडा काढण्याच्या कारणावरून हा वाद झाला। सध्या जालना शहरात तणावपूर्ण शांतता आहे।